मुंबई महापालिकेसंदर्भामध्ये महायुतीनं मोठा निर्णय घेतलाय। महायुतीचे 2 गटांमध्ये गट नोंदणी होणार आहे। भाजपचा स्वतंत्र गट आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एक गट असेल। यानंतर महायुतीचा बहुमताचा आकडा 121 वरती होईल। आज सकाळी 10 वाजता भाजप शिवसेना नगरसेवकांना मुंबई महापालिकेत गटनेता निवडीसाठी एकत्र उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। तर दोन्ही गटनेता निवडीनंतर बेलापुरातील कोकण भवनामध्ये हजेरी लावणार आहेत। अमरावती महानगरपालिकेसाठी पॉवर फॉर्म्युला ठरलेला असून केवळ घोषणा बाकी आहे। 6 फेब्रुवारीला महापौर निवडला जाईल। आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे भाजप, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र सत्ता स्थापन करतील अशी माहिती मिळते। तर महापौर भाजपचा होणार असून भाजप श्रेष्ठींकडे 3 नावं पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळते। ऋषिकेश देशमुख, मिलिंद बांबल आणि आशिष अतकरे यांच्या नावाचा यामध्ये समावेश आहे। तर महापौर भाजपचाच असेल हे जवळपास आता निश्चित झालंय। पण महापौर पदाच्या नावावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे निश्चिती दर्शवतील। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनं पूर्ण बहुमत मिळवलेलं आहे। त्यामुळे सत्ता स्थापनेच्या दृष्टिकोनातून आज सकाळी भाजपकडून विभागीय आयुक्तांसमोर गटनोंदणी केली जाणार आहे। शिवाय आज भाजपचे महापौर पदासाठीचे उमेदवार हा त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल करणार आहेत। नीता ठाकरे या भाजपकडून महापौर पदाच्या उमेदवार राहू शकतात। नीता ठाकरे भाजपच्या अनुभवी नगरसेविका असून महापालिकेमध्ये यापूर्वी त्यांनी विविध समित्यांचे अध्यक्षपद हे भूषवलेले आहे। महापौर पदावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवरती मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी अस्मितेचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। भाजपकडून महापौर पदासाठी अमराठी उमेदवाराचा अर्ज दाखल झाल्यानंतर मराठी समाजामध्ये असंतोष वाढलाय। शहराच्या विविध भागामध्ये मराठी एकीकरण समितीकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। तर राज्य मराठी, शहर मराठी, महापौर मराठीच, मीरा भाईंदरमध्ये घराणेशाही नाही तर मराठेशाही चालणार असे ठळक संदेश या बॅनरवरती देण्यात आले। त्याबरोबरच 3 फेब्रुवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते महानगरपालिका मुख्यालयापर्यंत मराठी मोर्चा काढण्याचं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलंय। यामुळे येत्या काही दिवसांमध्ये मीरा भाईंदरमधील राजकीय संघर्ष हा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आल्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे। येत्या 5 फेब्रुवारीला देखील निवडणूक होणार आहे। यासाठी आज महापौर, उपमहापौर पदाचे अर्ज भाजप आणि शिवसेनेने दाखल केले। भाजपकडून महापौर पदासाठी सुजाता पाटील तर शिवसेनेकडून सरोज पाटील यांनी अर्ज दाखल केले। यासोबतच उपमहापौर पदासाठी भाजपकडून दशरथ भगत आणि शिवसेनेकडून आकाश मडवी यांनी अर्ज दाखल केले। दरम्यान एकूण 111 नगरसेवक संख्या असलेल्या पालिकेमध्ये भाजपच्या 65 तर शिवसेनेच्या 42 जागा या निवडून आल्या होत्या। आज सुजाताताई पाटील यांचं नाव महापौर पदासाठी आम्ही त्यांचा अर्ज सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत भरलेला आहे आणि उपमहापौर या पदासाठी दशरथजी भगत यांचं नाव या ठिकाणी जाहीर झाल्याप्रमाणे त्यांचं नाव या ठिकाणी फॉर्म आम्ही भरलेला आहे। जळगाव शहरामध्ये महापौर पदासाठी आता हालचालींना वेग आलाय। शहरातील अजिंठा विश्रामगृहामध्ये महायुतीच्या वतीनं महापालिका महापौर पदासाठी बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची उपस्थिती होती। महापौर पदासाठी उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला काळे आणि वैशाली पाटील यांची नावं चर्चेमध्ये आहेत। मात्र बैठकीनंतर महापौर पदावरती कोण बसणार याबाबतचा सस्पेन्स हा अजूनही कायम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.